मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे आणि त्यातच आता दिल्लीतही मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत। सोमवारी पवारांच्या खासदारांनी मोदींची घेतलेली भेट आणि त्याच दिवशी रेवती सुळ्यांच्या रिसेप्शन सोहळ्यामध्ये मोदी पवार यांची चर्चा आणि त्यानंतर पवारांची त्यांच्या खासदारांसोबत झालेली बैठक। एकीकडे शरद पवारांनी त्यांच्या खासदारांसोबत चर्चा केली आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र सदनात बैठक झाली। या बैठकीनंतर सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे यांनी एकाच कारमधून प्रवास केल्याचंही पाहायला मिळाले। त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नेमकं काय सुरू आहे अशा चर्चांना आता उधाण आलंय। सविस्तर बोलले माननीय पंतप्रधानांच्या भेटी संदर्भात मी आपणा सर्वांशी सविस्तर बोललेलो आहे आणि ही आजची बैठक ही नेहमी प्रत्येक सेशनला तुम्ही सगळेच बघतात की अशा रेग्युलर बैठका होत असतात। पण डॉक्टर सेशन संपत असताना ही बैठक झाली, उद्या सेशन संपते, सुरुवातीला झाली तर एक प्रकारे नाही, आपण बघता 10 तारखेपर्यंत हा एक घरातला कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या नंतर भेटायचं हे आमचं आधीपासून ठरलं होतं। त्यानुसार आम्ही आज ही जनरल चर्चा अशा पद्धतीने आजच्या बैठकीला बैठकीमध्ये काय निर्णय काय झाला, काय चर्चा होती? जनरल चर्चा म्हणजे ही निर्णयाची बैठकच नव्हती, ही फक्त चर्चेची बैठक होती। काय नेमकं मतदारसंघांमध्ये काय काय अडचणी आहेत सेशनच्या बाबतीत प्रत्येकाचं म्हणणं काय, साहेब नेहमी जाणून घेतात, साहेब प्रत्येक वेळी त्या संदर्भात मार्गदर्शन करत असतात आणि त्या संदर्भात ही बैठक। अरे मी जे नरेंद्र मोदी साहेबांकडे मांडले विषय ते पवार साहेबांना अनुभव सांगितले आणि काय वेगळी चर्चा झाली? काय नाही, आमच्या मतदारसंघातले प्रश्न काय आहेत, प्रलंबित विषय काय आहेत, सीएमशी बोलण्याचे त्याविषयी चर्चा झाली। आणि तुमचं म्हणजे सत्तेच्या अत्यंत जवळ जाण्याचे हे दिवस दिसत आहेत असं महाराष्ट्राला, काय नक्की तथ्य याच्यामध्ये? असं तुम्हीच ठरवताय सगळे।